आज अष्टमी आहे तर तुम्हाला सगळ्यांना अष्टमीच्या खूप शुभेच्छा। तर आता मी आज अष्टमी आहे तर देवापुढे छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे, देवाला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि आमच्या देवीची ओटी पण भरलेली आहे। इकडे बघा देवपूजा पण करून झालेली आहे। सकाळ सकाळ आज लवकर उठून देवपूजा केलेली आहे आणि देवीची ओटी भरली आणि आज 5 वाजता हळदी कुंकू पण दिलं। तर तुम्हाला दाखवते मी हळदी कुंकामध्ये काय काय दिलं ते। 5 जणींना बोलवलं, आता 2 जण तर येऊन गेले त्याच्यातल्या, तर आता तो अजून थोड्याशा याच्यात 3 जणी, माझी बहीण धरून 5 जणी आहेत। तर सुपारी, तांदूळ, एक नाणं, त्याच्यामध्ये एक फळ, खोबऱ्याची वाटी आणि गजरा आणि हळदी कुंकू एवढंच मी दिलेलं आहे त्यांना। तर आज अष्टमी आहे तर 5 सवासनींना मला जास्त जमत नाही तर थोड्या तरी आपण 5 जणींना तर देऊ शकतो म्हणून मी 5 जणींना बोलवलेलं आहे। गजरा, खोबऱ्याची वाटी, एक केळं पाहिजे होतं खरं तर मी मोसंबी घेतली, केळी खराब होते कारण का मग परत काल आणली असती आजच्याला खराब झाली असती, जास्त तयार झाली असती म्हणून मी म्हटलं दिलं तर चांगलं द्यावं नाही तर देऊच नाही। मी मोसंबी आणली होती आणि एक कॉईन सगळ्यांच्या ओटीमध्ये टाकलाय। ओटी भरताना एवढंच मी केलेलं आहे हळदी कुंकू आणि देवीला तेवढं नारळ हे केलेलं आहे ओटीमध्ये। तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या अष्टमीचं हळदी कुंकू वगैरे नक्की सांगा। आता हे सगळं उरकून मला बहिणीकडे जायचं, तिच्याकडे मुली जेवायला आहेत ना, त्यामुळे कन्यापूजन आहे तिच्या घरी। आज कन्यापूजन आहे बहिणीकडे, तर तिथे चणे लावलेले आहेत कुकरला कारण चण्याचं जास्त मान आहे त्यामुळे। इकडे दूध तापवलंय, इकडे पुऱ्यांसाठी पीठ भिजून ठेवलंय। 9 मुलींना जेवण आहे त्यामुळे भरपूर पीठ मळलेलं आहे, म्हणजे आमच्या घरातले पण आहेत त्यामुळे। हॉलच्या गॅलरीमध्ये नारळाचं झाड आहे, छान दिसतंय ना, मस्त झाड नव्हे, हा नारळ पण आलेत। हो, मी कॅमेऱ्यामध्ये बघून सांगते तुम्हाला नारळ आलेत म्हणून। हे बघा दिसले, मस्त वाटतंय ना। आता किचन मध्ये बघते, आता खीर वगैरे करायचे। तांदळाची खीर करायची म्हणून। हे काय बासमती तांदूळ आहे का? तांदूळ स्वच्छ बासमती घेतले, तुम्ही कोणते घेऊ शकता, म्हणजे आंबेमोहर वगैरे। यांनी बासमती घेतलेत माझ्या बहिणीने, स्वच्छ धुवून नितळायला ठेवले। तिकडे चणे शिजलेत आणि खोबरं भाजून घेतलंय खिरीमध्ये घालण्यासाठी, थोडंसं खरपूस खुसखुशीत होण्यासाठी। आणि डाळ परत लावले कारण डाळ लावायची लक्षात नाही त्यामुळे। तांदळाची खीर करण्यासाठी खोबरं भाजून घेतले, खसखस भाजून घेतले। इथे वेलची दाणे आहेत, मला दिसणार नाही अंधार आहे त्यामुळे आहे, तिथे वेलचीचे दाणे आहेत। गूळ चिरून घेतलाय, तिकडे तुपावर तांदूळ भाजून घेतलेत, ड्रायफ्रूट पण असे बारीक करून घेतले, त्याच्यावर सुरीने बारीक करून घेतलेत कारण तिला तसेच आवडतात त्यामुळे तिने तसे घेतले। इकडून हातच दिसतोय। सगळं टाकायचं होतं, झाली खीर तयार। जराची एक हलकीशी उकळी करून द्यायची, गुळ लास्ट मध्ये टाकायचं नाही तर दूध फुटतं त्यामुळे। मी तर इथे पापड तळून घेते, पापड कमीच तळले कारण थोडाच तुकडा ताटात लावणार आहे कारण पुऱ्या जास्त झाल्यात ना त्यामुळे। इथे डाळ आहे, ह्याच्यामध्ये उसळ आहे आणि इकडे ही उसळ आहे, त्यात भात आहे आणि ही खीर आहे। हे बघा आता इथे मग पाऊस भरलाय त्यामुळे दिसणार नाही, लाईट लावलेली आहे तरी पण दिसत नाही, पण खीर आहे ह्याच्यात। तांदळाची खीर केले, इकडे पुऱ्या तळून ठेवल्या आणि उरलेल्या पुऱ्या तिकडच्या एका डब्यामध्ये ठेवल्यात। एवढा स्वयंपाक केलाय, कुमारिकांना जेवायला घालायचंय। आता ती लक्ष्मी याच्या टायमाला जेवायला घालणार आहे ती। लाईटच नाही लावले त्यामुळे अंधार अंधार दिसतंय। आता लक्ष्मी यायचा टाइम आहे ना आणि मुलींना आता यायचा टाइम झाला मध्ये, त्यामुळे रांगोळी काढून घेते। ही दारातली खूप छान काढले, मस्त वाटते। लाईट नाही त्यामुळे एवढी नीट नाही दिसत आहे। हे बघा, हा लाईट ग्रीन कलर खूप छान दिसतोय।
तर मोबाईल मध्ये एवढं नाही दिसत आहे खास. मुलींच्या डोक्यावर टाकण्यासाठी पाकळ्या तयार केल्या. मस्त आहे. आणि टोपली छान आहे ना. चला आता ठेवते वरती ओट्यावर. उठायचंच नाही, कंटाळा आलाय मला उठायचं. आता कोणतरी आलं तर त्याला सांगते ओट्यावर ठेवायला. पूजेची तयारी केलेली आहे. पाणी आणि दुधाने पाय धुवायचेत ना मुलींचे. आणि हे त्यांना गिफ्ट छान आहेत. हे हेअर बँड दिलेत. किती छान कलर आहे. ब्ल्यू कलरचं पण छान आहे आणि मोत्यांचे पण छान आहेत. सगळ्यात जास्त महाग हे आहेत. हे वाले आहेत ना, हे जास्त महाग आहेत. आणि त्यांच्या डोक्यावर पाकळ्या घालण्यासाठी पाणी. हे कशासाठी घेतलं काय माहिती. हे पण गिफ्टच आहे वाटतं. काय माहिती आता कोणाला गिफ्ट देते हे ते. बाहेर बघा हे दिवे दिसतात ना, ते पाण्याचे दिवे लावले. ते एक पॅकेट मधलं गिफ्ट आहे ना, ते एक छोटा मुलगा जेवायला घालतात ना मुलींसोबत, त्याला देण्यासाठी. भैरव लागतं ना सोबत, त्याला देण्यासाठी ते एक गिफ्ट आहे. शॉर्ट्स व्हिडिओसाठी व्हिडिओ घेते ती. आता लाईट लावले त्यामुळे रांगोळी दिसते बघा. सुंदर दिसते ना. हे बघा जवळून मी दाखवते. ते दिवे आहेत ना, त्याच्या टेबलावर लावले ते पाण्याचे दिवे आहेत. किती भारी आहे. क्यूट एकदम. मी हे थोडस प्यायला घेते. बघूया इथे काय आहे. काय नाही, काहीतरी आहे, चटण्या वगैरे. घेतलं मी थोडंसं प्यायला. मला कसं तरी व्हायला लागलं, मी घेतलं. या तुम्ही पण प्यायला.